नमस्कार मित्रांनो. पारू 22 जानेवारी प्रोमध्ये आदित्य प्रीतमचं भांडण यावर आईला काही विश्वास ठेवत नाही. पण अनुष्का तिला वेगळीच दिशा दाखवते. आईला म्हणते ठीक आहे, मी आदित्य प्रीतमला विचारते. दामिनी म्हणते वहिनी मी बोलवते. आईला म्हणते सावित्री जा आदित्य प्रीतमला बोलव. पारू आदित्यला समजत असते. आदित्य म्हणतो मी आईशी खोटं नाही बोलणार. पारू म्हणते आदित्य सर तुम्हाला कळत कसं नाही? अहो दिव्याईला लय वाईट वाटल. दोघं बोलत असतात तेवढेच सावित्री येते आणि म्हणते आदित्य बाबा तुम्हाला अहिल्या मॅडमने बोलवलं. पारू घाबरते आणि आदित्यकडे बघते. आदित्य म्हणतो ठीक आहे सावित्री आत्या मी आलोचा. प्रिया म्हणते प्रीतम तुम्हाला कळत कसं नाही? जा आणि दादाची माफी मागा. अहो आईला सगळं कळालंय. प्रीतम म्हणतो मग कळू दे त्यात काय एवढं. ती म्हणते अहो आदित्य दादा सगळं सांगतील तर सांगू दे. प्रिया समजवते पण प्रीतम माघार घ्यायला अजिबात तयार नसतो. तेवढेच सावित्री जाते आणि म्हणते प्रीतम बाबा तुम्हाला अहिल्या मॅडमने खाली बोलवलंय. प्रीतम म्हणतो हो सावित्री आत्या मी आलोचा. आता दोघं पण खाली जातात. त्यांच्यासोबत प्रिया आणि पारू. अहिल्या म्हणते प्रीतम आदित्य बसा मला तुमच्याशी बोलायचं आहे. नाही म्हणजे मला माहिती आहे ते सगळंच खोटं आहे कारण माझी मुलं अशी वागूच शकत नाही आणि भांडणाने माऱ्या शक्यच नाही. पण इथे सगळ्यांचाच गैरसमज झाला तो दूर करण्यासाठी तुम्हाला दोघांना बोलवलं आहे. तुमच्यात काही वाद झाला का? प्रीतम म्हणतो याच्याशी कोण वाद घालेल? आदित्य म्हणतो मला पण काही इंटरेस्ट नाही आहे तुझ्याशी वाद घालण्यात. आईला म्हणते तुम्ही दोघं एकमेकाशी बोलत नाही आहात का? प्रीतम उठतो आणि म्हणतो आई मी याला हेच समजावायला गेलो होतो की अनुष्का याच्यासाठी योग्य नाही आहे. ह्याचं प्रेमही नाही तिच्यावर. आदित्यसोबत अनुष्का पण शॉकून बघायला लागते. प्रीतम म्हणतो याला सत्य सहन नसेल झालं. त्याला राग आला तो उठला आणि माझ्या कानाखाली मारली. आता आईल्या पण उठते आणि प्रीतमच्या कानाखाली मारते. पण तेवढ्यात आदित्य बघतो की अनुष्का स्माईल करते. बाकीचे सगळे शॉकून बघत असतात. आईल्या म्हणते आदित्यने अगदी योग्य केलं. प्रीतम अनुष्काबद्दल अशी बोलायची तुझी हिंमत कशी झाली? त्या घरची होणारी मोठी सून आहे आणि तुला काय प्रॉब्लेम आहे रे त्या दोघांच्या लग्नाचा? प्रीतम मोठ्याने ओरडतो आहे मला प्रॉब्लेम कारण ही अनुष्का मला अजिबात चांगली मुलगी वाटत नाही. ही घरात आल्यापासनं काही ना काही घडतंय. जशी दिशा या घरात असताना घडत होतं. आणि आई तू एवढ्या कॉन्फिडन्सनी बोलते पण दिशाबद्दल पण तू चुकली होती आणि आज अनुष्काबद्दल पण चुकते. आणि एक लक्षात ठेव एक आणि एक दिवस तुला याचा पण पश्चाताप होणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.